परिमितीवर आधारित स्कॉलरशिपला संभाव्य प्रश्न कसे असतात ते आता आपण पाहूया. मी इथे एक प्रश्न लिहिलेला आहे पहा. एका आयताकृती मैदानाची लांबी 180 मीटर, रुंदी 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती मधूने 5 फेऱ्या मारल्या तर तो किती किलोमीटर चालला? तर अशा वेळेला दिलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आता इथं जे मैदान आहे त्याचा आकार कसा आहे? आयताकृती. बघा हा, आयताकृती हे मैदान आहे. लांबी किती दिलेली आहे मैदानाची? 180 मीटर. रुंदी किती दिलेली आहे? 120 मीटर. आणि अशा आयताकृती मैदानाभोवती मधून किती फेऱ्या मारलेल्या आहेत? 5. म्हणजे आपल्याला इथं काय काढणं गरजेचं आहे? इथं फेरी मारलेली आहे पहा. म्हणजे आपण इथं काय काढणार? आयताची काय काढणार? आयताची परिमिती काढायची. मग पहिल्यांदा एक फेरी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आयताची परिमिती काढून घ्यायला पाहिजे. तर बघा, आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? सांगा की आयताची परिमिती बरोबर. काल सूत्र शिकवलंय ना? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग सांगा बघू, 2 कंसात लांबी किती आहे आयताची? 180 मीटर. रुंदी 120 मीटर. यांची काय करायची आहे आपल्याला? आता बेरीज करायची आहे. 2 गुणिले 0, 8 आणि 2 10, 0 हातच्याला 1 2 3. 3 दोन्ही 600 मीटर. हे उत्तर झालं का आपलं? काय सांगा? कारण की ही परिमिती काढली आपण, म्हणजे एक फेरी घातली त्यानं. मधून एका फेरीत किती अंतर चालला? 600 मीटर अंतर चालला. त्यानं अशा किती फेऱ्या घातलेल्या आहेत? मग काय करावं लागणार? अगदी बरोबर. म्हणून 600 गुणिले 5, 6 पंचे 30, 3000 मीटर. उत्तर आपण मीटर मध्ये काढलंय. पर्याय मीटर मध्ये आहे का? कशामध्ये आहेत पर्याय? किलोमीटर. मग 3000 मीटर म्हणजे किती किलोमीटर? अगदी बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार? 3. तर अशा पद्धतीची गणित आली तर या सूत्राचा वापर करून आपण काय करायचं आहे? गणित सोडवायची आहेत. तर परीक्षेला काही वेळेला या पद्धतीचा प्रश्न आला तर काय करायचं ते आता आपण पाहूया. एका आयताकृती बागेची लांबी 220 मीटर, रुंदी 180 मीटर आहे. त्या बागेभोवती दीपक 4 किलोमीटर चालला तर त्याने बागेभोवती किती फेऱ्या मारल्या? प्रश्न जर का आपण काळजीपूर्वक वाचला तर यामध्ये आपल्याला कोणकोणत्या क्रिया कराव्या लागतात हे आपल्याला समजतं. पहिल्यांदा या गणितात आपल्याला काय करायला पाहिजे पहा. तर एका आयताकृतीची बागेची लांबी किती दिले? 220. रुंदी किती दिले? आणि त्या बागेभोवती दीपक 4 किलोमीटर चालला. बघा, ही आयताकृती बाग आहे. त्याची लांबी 220, रुंदी 180 आणि या बागेभोवती दीपक 4 किलोमीटर चालला. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इथं काय काढून घेणं गरजेचं आहे? परिमिती. परिमिती काढल्यावर आपल्याला काय मिळणार? तो एका फेरीत किती अंतर चालला. मग आपण त्याची पहिली फेरी काढून घेऊया. तर इथं परिमिती काढून घेऊया पहिल्यांदा. परिमिती बरोबर 2 कंसात काय सूत्र सांगितलंय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी किती दिलेली आहे? रुंदी किती दिले? 180 मीटर. 2 गुणिले 0, 8 आणि 2 10, 0 हातच्याला 1 2 2 4, 4 दोन्ही 8, 800 मीटर. एका फेरीत तो किती चालला? 800 मीटर. अशा किती फेऱ्या, अशा त्यानं किती किलोमीटर अंतर चाललेलं आहे? 4 किलोमीटर. एका फेरीला जर का 800 मीटर तो चालत असेल तर 4 किलोमीटर चालायला त्याने किती फेऱ्या मारल्या असतील? तर आता इथं काय करावं लागणार आहे बघा. 4 किलोमीटरचं पहिल्यांदा कशात रूपांतर करून घ्यायचं? मीटर मध्ये. मग सांगा बघू, 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मग 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर तो चाललाय.
एका फेरीला किती चाललाय तो? 800 मीटर. मग इथं 8 काय करायचं? 800 मीटर काय करायचं? याला भागायचं. 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 0 गेले. 8 एके 8, 8 पंचे 40. म्हणून उत्तर किती आलं त्याचं? 5. ज्या अर्थी तो 4 किलोमीटर चाललाय त्या अर्थी त्यानं बागेभोवती किती फेऱ्या मारला? 5 फेऱ्या मारला. पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीची गणित तुम्ही अशा क्लुप्तीचा वापर करून सोडवू शकता. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके.